हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि 2च दिवस बाकी राहिलेले आहेत. उद्या आहे सॅटर्डे आणि परवा तर आहे ग्रँड फिनाले. तर आजचा एपिसोड जो होता, तर बरेच पाहुणे मंडळी घरात आले होते आणि त्यांनी या सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्या मालिका, त्यांचे पिक्चर याचं प्रमोशन आज करण्यात आलं. तर असा हा पूर्ण आजचा एपिसोड होता. जर तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण बोलूयात की वर्षाताईंबद्दल मला थोडं बोलायचं आहे. वर्षाताई इविक्ट झाल्यानंतर त्या बाहेर इंटरव्ह्यूमध्ये काय बोललेल्या आहेत, अंकिता आणि डी-पी दादांबद्दल त्या काय बोललेल्या आहेत, तर हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर वर्षाताईंना जेव्हा विचारलं गेलं त्या इंटरव्ह्यूमध्ये जान्हवीबद्दल, तर जान्हवीबद्दल त्या भरभरून बोललेल्या आहेत की तिने माझं मन जिंकलेलं आहे किंवा तिने स्वतःहून माझे पाय दाबून दिले किंवा ती स्वतःहून माझे कामं करायची वगैरे. आणि तिचा स्वभाव खूप छान आहे, खूप डॅशिंग आहे. टास्कमध्ये ती खूप पॅशनेट आहे, खूप छान टास्क खेळते आणि तिच्यात आणि माझ्यात मैत्री झाली कारण ती मला जिंकून घेतलं असं वर्षाताईंनी म्हटलेलं आहे. परंतु वर्षाताई हीच जान्हवी आहे. तिने तुमची काय खरडपट्टी काढली होती हे तुम्ही विसरलेला आहात. आणि जरी गेम असला तो, तरी पण तुम्ही वर्षा उसगावकर आहात आणि जान्हवी किल्लेकरने ही पूर्ण जी गोष्ट आहे ते विसरून तुम्हाला ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या तुम्ही कसं काय विसरू शकता. आणि निक्कीबद्दल सुद्धा वर्षा मॅडम ज्या म्हटलेल्या आहेत की ती चांगली प्लेयर आहे. ती मला म्हणाली की मी अशी नाही आहे बाहेर आणि मला तिला 2-3 वेळेस भेटायला नक्की आवडेल सोशल याच्यामध्ये, असं वर्षाताई म्हणतायत. आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की वर्षाताईंना जेव्हा निक्की बोलली होती आणि जान्हवीसुद्धा बोलली होती, पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. आणि वर्षाताई म्हणजे महाराष्ट्राचं एक जो मान सन्मान होता त्याला कुठेतरी धक्का लागला होता आणि त्यामुळं सगळे प्रेक्षक नाराज होते. आणि त्याच वर्षाताई आहे ज्या या दोघींनाही आता माफ करतायत किंवा माफ नाही, त्यांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये की त्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांना उद्धटपणे बोलल्या, या गोष्टीचं त्यांना काहीही वाटत नाहीये वर्षाताईंना. आणि या गोष्टी अंकिताला खूप खटकल्या होत्या. अंकितासुद्धा त्यावेळेस वर्षाताईंची साईड घेऊन बोलली होती आणि प्रत्येक याच्यामध्ये अंकिताने वर्षाताईंची साईड घेतलेली आहे. कॅप्टन्सीमध्ये सुद्धा बघा, वर्षाताईंना कॅप्टन करण्यामध्ये अंकिताचा खूप मोठा वाटा होता. हे सगळं वर्षाताई विसरल्या आणि वर्षाताई अंकिताबद्दल आणि डी-पी दादांबद्दल असं सांगतायत इंटरव्ह्यूमध्ये की बाबा अंकिताशी माझे कधी सूर जुळले नाही किंवा डी-पीशी पण माझे काही सूर जुळले नाही. आणि डी-पीचा जो आवाज आहे तो खूप मोठा आहे आणि तो घरामध्ये असंच खूप लाऊड असा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अंकिताबरोबर त्यांचं कधीच असं म्हणजे जास्त संवाद झाला नाही किंवा सूर जुळले नाही असं वर्षाताईंचं मॅडम आहे. परंतु मॅक्झिमम आपण अंकिता वर्षाताईंशी म्हणजे वर्षाताईंची साईड घेताना आपल्याला दिसलेली आहे. त्यांचा खूप जे आहे मान ठेवताना दिसलेली आहे. परंतु वर्षाताई अशा का बोलतात मला खरंच या गोष्टी समजत नाहीत. आणि मला कुठेतरी असं एक कारण असं वाटतं की बाबा वर्षाताई झालं, निक्की झालं, या लोकांना अंकिता आणि डी-पी जे आहे ते इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे ते यूट्यूबर आहेत. आणि ह्या सगळ्याच बाकीच्या जो गोष्टी आहेत, लोकं जे आहेत ते एक टीव्ही इंडस्ट्रीमधनं आहेत किंवा ॲक्ट्रेस आहेत. त्यामुळं त्यांना असं हे यूट्यूबर जे आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना थोडंसं ते कमी लेव्हलचं समजतात असं कुठेतरी क्लिक होतंय. आणि त्यामुळंच अंकिताला वर्षाताई कधीही स्वतःच्या बरोबरीचं किंवा जान्हवीच्या बरोबरीचं त्यांनी समजलेलं नाहीये. उलट ज्या निक्कीने आणि त्या जान्हवीने त्यांचा अपमान केला त्यांच्याशीच त्यांनी हातमिळवणी केलं. तर वर्षाताईंना माणसं ओळखता आलेली नाहीयेत असं खूप खंत आहे मला की हे बोलताना खूप खंत वाटते की एवढी मोठी अभिनेत्री आहे वर्षा मॅडम. खूप त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप इज्जत आहे, खूप त्यांचा मान आहे. परंतु वर्षा मॅडमला थोडं माणसं ओळखण्यात त्यांनी चूक केली असं वाटतं या बिग बॉस शोमध्ये. तर असा हा त्यांचा इंटरव्ह्यू जो मी पाहिला तो मी तुमच्याशी शेअर केला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? वर्षाताईंबद्दल खूप त्या एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, खूप त्यांचा मान आहे मोठा आणि तो मान नेहमीच आपल्या मनामध्ये राहणार आहे. परंतु या बिग बॉसच्या खेळामध्ये वर्षाताईंनी ज्या काही स्टेप्स उचलल्या त्या आपल्याला ज्या खटकल्या किंवा ज्या आवडल्या नाहीत त्याबद्दलच आपण बोलतो आहोत. अदरवाईज वर्षाताई या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. आणि अंकिता प्रभू वालावकर म्हणजे आपली कोकण हार्टेड गर्ल, जी महाराष्ट्र हार्टेड गर्ल आता झालेली आहे, तिचं आता काय भवितव्य आहे या बिग बॉसच्या शोमध्ये ते आपल्याला 6 तारखेला समजणारच आहे की अंकिता विनर होतीये, न होतीये आणि कुठल्या स्टेपपर्यंत ती जातीये हे बघणं जे आहे ते उत्सुकतेचं आहे. तर नक्की तुम्ही बिग बॉस आता 2च दिवस राहिलेले आहात तर कंटिन्यू करा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
नमस्कार, धन्यवाद.